हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. नमस्कार. आज आपण खूपच सोपी आणि हेल्दी असे दुधीचे पराठे बनवणार आहोत. त्यासाठी मी सर्वप्रथम दुधी खिसून घेतली छानपैकी. पाहू शकता तुम्ही. त्या दुधीचं पाणी वगैरे आपण काढायचं नाही काहीच. त्या दुधीमध्ये तसंच पाणी राहून द्यायचं. त्याच्यात सर्व मसाले टाकून घेतले आहेत. पाहू शकता. तीळ टाकले, मिरची टाकली एक छानपैकी अशी बारीक करून, कारण माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हते. जिरं टाकलं, हळद टाकली, लाल मसाला टाकला. पाहू शकता. कस्तुरी मेथी टाकली हातावर क्रश करून. पाहू शकता. स्वादानुसार मीठ टाकलं आणि 2 चमचे तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये. पाहू शकता. मस्तपैकी छान. अद्रक लसूणची पण पेस्ट टाकली मी त्याच्यामध्ये. अद्रक लसूण मिरचीची पण पेस्ट टाकली छानपैकी. आणि 2 प्लेट गव्हाचं पीठ टाकलं आहे. त्या दुधीच्याच पाण्यामध्ये आपण छानपैकी पीठ मळून घ्यायचं. पाहू शकता. जास्त नरमही नाही, जास्त कठीणही नाही. हे बघा दाखवल्याप्रमाणे. पाहू शकता. पाहू शकता. मी आता 3 घडी घालून पराठे छानपैकी लाटून घेत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा. आता तवा तापला आहे आपला छानपैकी. तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि छानपैकी मीडियममध्ये लाटलेला पराठा टाकून घ्यायचा. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, असा पराठा छानपैकी. बघा टेक्स्चर, रंग किती छान आला आहे पराठ्याला आपल्या. इतके सुंदर लागत होते हे पराठे, छान लागत होते. आता मी तुम्हाला दुसराही पराठा करून दाखवला आहे. असे गरमागरम आणि मऊ दुधीचे पराठे तयार झाले होते छानपैकी. पाहू शकता. हे बघा दुसराही तुम्हाला मी करून दाखवला आहे. असे छानपैकी खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे मस्तपैकी. पाहू शकता तुम्ही. हे बघा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला खूप आवडेल, लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत. हे बघा पाहू शकता किती छान आणि मऊ पराठे झाले होते, कारण आपण दुधीतून पाणी काढायचं नाही, त्याच्यामुळे मऊ पराठे होतात दुधीतून पाणी न काढल्यामुळे. हे बघा. तुम्ही चटणीसोबत, दह्यासोबत, सॉससोबत, कशासोबतही हे पराठे सर्व करून खाऊ शकता. बघा किती छान झाले आहेत. आणि व्हिडिओ फुल वॉच करा. तुम्हाला मी त्याची टिप सांगते आहे. दुधीच्या याच्यातून पाणी काढायचं नाही. इसमें मन भी नहीं लगता, जैसे जैसे बड़े हो जाते हो वैसे वैसे.